नवरात्रीच्या 9 दिवसात सर्वांच्याच घरी आनंदाचं वातावरण असतं. अखंड ज्योत, घटस्थापना आणि देवी दुर्गेच्या 9 रूपाची पूजा करून देवीला प्रसन्न करण्यासाठी हव्या त्या गोष्टी केल्या जातात. मात्र यंदा या नवरात्रीत तुम्ही सुद्धा ही एक वस्तू घरात आणून माता लक्ष्मीला आपल्या घरी कायम स्थिर करू शकता. ज्या व्यक्ती या 9 दिवसात उपवास आणि व्रत करतात त्यांनी आवर्जून ही एक वस्तू आपल्या घरी घेऊन नक्की यावी, जेणेकरून तुमच्या उपासनेत अजून जास्त भर पडेल. मग आता ज्या व्यक्ती उपवास आणि व्रत करत नाहीत अशा लोकांनी ही वस्तू आणू नये का? तर असं अजिबात नाही. त्या व्यक्ती सुद्धा ही वस्तू घरी आणू शकता. त्यामुळे घरात देवी मातेचं आगमन लवकर होऊ शकतं. कारण या दिवसात माता देवीचं भ्रमण आपल्या पृथ्वी लोकात सुरू असतं असं सांगितलं जातं. याचबरोबर या काळात माता देवी सर्व भक्तांच्या घरी जाऊन त्यांचे दुःख, येणाऱ्या अडचणी, सतत होणारे त्रास या सर्व गोष्टी दूर करण्याचं कामही करत असते. म्हणून नवरात्रीच्या काळात जर तुम्हीही हे एक वस्तू घरी आणलीत तर त्या वस्तूकडे देवी माता नक्कीच आकर्षित होईल. मग कोणती आहे ही एक वस्तू जी तुम्हाला नवरात्रीच्या दिवसात घरी आणायची आहे? चला या संबंधित माहिती जाणून घेऊयात. पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा. तर यंदा देवी दुर्गेचं आगमन हत्तीवरून झालंय आणि याला शुभ संकेत मानला गेलाय. म्हणजेच येणारं वर्ष सुख समृद्धीनं भरलेलं असेल. त्यामुळे घरात शांती, समाधान राहावं, देवी लक्ष्मी माता प्रसन्न व्हावी असं वाटत असेल तर नवरात्रीच्या 9 दिवसात घरात हत्तीची प्रतिमा ठेवण्याचा सल्ला वास्तुशास्त्रानुसार देण्यात येतोय. घरात हत्तीची मूर्ती किंवा प्रतिमा किंवा फोटो कुठे ठेवावा, मूर्ती कोणत्या धातूची असावी, घरात हत्तीची प्रतिमा किंवा मूर्ती कुठे ठेवू नये, याचा रंग कोणता असावा, याबद्दलही सविस्तर माहिती जाणून घेऊया. कारण हत्ती हे श्री गणेशाचं रूप मानलं गेलं असलं तरी धनाची देवी लक्ष्मी सुद्धा हत्तीवर आरूढ असते. त्यामुळे हत्तीची मूर्ती किंवा फोटो घरात ठेवणं शुभ असतं. हत्तीची मूर्ती ठेवल्यानं घरात सुख, शांती राहते आणि सौभाग्य प्राप्ती सुद्धा होते. विशेषतः चांदीचा हत्ती घरात शुभ दिशेला ठेवल्यानं सकारात्मक ऊर्जा मिळते असंही म्हणतात. त्यामुळे देवी लक्ष्मी आणि श्री गणेशाच्या कृपेनं व्यवसायाला लाभ तर होतोच आणि नोकरीतही प्रगती होण्यास मदत मिळते. शिवाय धर्मग्रंथानुसार चांदीचा भरीव हत्ती बनवून घरात ठेवणं घरासाठी वाईट ग्रहांचा प्रभाव कमी करणं होय. त्याचा चांगला परिणाम आपल्या जीवनावर पडत असतो. याबरोबरच देवी लक्ष्मीची कृपा आपल्यावर व्हावी आणि पैशाची आवकही वाढावी, त्यासाठी चांदीचा हा भरीव हत्ती आपल्या घरातील तिजोरीत सुद्धा ठेवला जाऊ शकतो. मात्र या हत्तीची सोंड वरती असेल याची खात्री करून घ्यावी. ह्यामुळे देवी आईची कृपा आपल्यावर होते आणि आपली आर्थिक परिस्थिती सुद्धा सुधारते. जर चांदीचा हत्ती आपल्याला बनवणं शक्य नसेल तर संगमरवरचा छोटा हत्ती सुद्धा बनवला जाऊ शकतो. तो आपल्या घरात किंवा ऑफिसमध्ये नक्की ठेवावा. यामुळे आपल्या घरामध्ये शांततेचं वातावरण राहतं. शिवाय राहूचा त्रास सुद्धा कमी होतो. तर शास्त्रानुसार घराच्या हॉलमध्ये पितळी धातूची हत्तीची लहान आकाराची मूर्ती ठेवणं शुभ मानलं गेलंय. त्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा पसरते. पितळी हत्तीची प्रतिमा किंवा मूर्ती मुलांच्या यशासाठी आणि मार्ग खुले करण्यासाठी खूप फायदेशीर मानली गेली. शिवाय हत्तीचा फोटो तुम्ही लावू शकता. कारण घराच्या राहत्या जागेत हत्तीचं चित्र किंवा पुतळा ठेवल्यानं घरात देवी लक्ष्मीचा कायम वास असतो. आर्थिक अडचणी दूर होतात. मात्र ही हत्तीची मूर्ती किंवा फोटोमधला हत्ती त्याची सोंड नेहमी वरच्या दिशेला असावी. यामुळे घरात सुख शांती नांदते. मात्र या हत्तीची प्रतिमा तुम्ही उत्तर दिशेला तोंड करून ठेवू शकता. त्याचे अनन्यसाधारण लाभही तुम्हाला मिळू शकतात. याही व्यतिरिक्त घरामध्ये पैशाच्या किंवा तिजोरीच्या कपाटामध्ये चांदीची हत्तीची मूर्ती ठेवणं खूपच लाभदायक मानलं गेलंय. त्यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होऊन आपल्या घराची भरभराट होण्यास मदत मिळते. आणि एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत जर राहूचा त्रास असेल तर त्यावरही ही चांदीची हत्तीची मूर्ती घरात ठेवण्याचा सल्ला दिला जातो आणि त्यामुळे सर्वच अडचणी दूर होण्यास मदत मिळते. तर अशा प्रकारे तुम्ही सुद्धा चांदीची हत्ती किंवा हत्तीची कोणतीही प्रतिमा किंवा फोटोच्या आकाराची घरी नक्की आणावी. या व्यतिरिक्त घराच्या बेडरूममध्ये हत्तीची मूर्ती ठेवणंही शुभ मानलं गेलंय. कारण असं केल्यानं पती पत्नी यांच्यातील प्रेम कायम राहतं. नवरा बायकोमध्ये वादविवाद होत नाहीत
घरात हत्तीच्या पिल्लांची मूर्ती सुद्धा तुम्ही ठेवू शकता, ते सुद्धा अत्यंत शुभ मानलं गेलंय, कारण हत्तीची प्रतिमा बेडरूम मध्ये ठेवणं संतान प्राप्तीसाठी योग्य मानलं गेलंय। मात्र आता घरात हत्तीची प्रतिमा कुठे ठेवू नये, तर हत्तीची मूर्ती दक्षिण किंवा पश्चिम दिशेला ठेवू नये। दुकानात किंवा व्यवसायाच्या ठिकाणी हत्तीची सोंड खाली असलेली मूर्ती ठेवू नये। या व्यतिरिक्त प्लास्टिकची किंवा प्लास्टर ऑफ पॅरिसची हत्तीची मूर्ती सुद्धा घरात आणू नये। घरात हत्तीची जोडी ठेवताना त्यांचे चेहरे एकमेकांकडे असतील असेच ठेवावे। या व्यतिरिक्त कमळाचं फूल सुद्धा तुम्ही घरामध्ये नवरात्रीच्या दिवशी आणू शकता। माता देवी लक्ष्मी स्वयं या फुलावर विराजमान झाले आणि आपण जर नवरात्रीच्या दिवसात हे फूल घरी घेऊन आणलं आणि देवी लक्ष्मीची 9 दिवस पूजा केली तर याचे सुद्धा चांगले फळ आपल्याला मिळू शकतात। त्यामुळे कमळाचं फूल सुद्धा नवरात्रीच्या दिवशी घरी नक्की आणावं। या व्यतिरिक्त नवरात्रीच्या काळात सौभाग्य अलंकार जे भक्त घरी घेऊन येतात त्यांना देवीचा अगाध महिमा लाभतो, कारण अशी महिला देवी मातेच्या आशीर्वादामुळे सदा सौभाग्यवती राहते असं सांगितलं जातं। नवरात्रात सौभाग्य अलंकार देवघरात स्थापित करणं म्हणजे साक्षात सौभाग्यच घरात स्थापन करणं होय। अशा घरामध्ये उत्तर प्रगती होत जाते, म्हणून देवघरात सौभाग्य अलंकार स्थापित करणं खूपच शुभ मानलं गेलंय। आणखी एक खूपच महत्त्वाची गोष्ट सांगण्यात येते जी नवरात्रीच्या काळात आपल्या घरात नक्की आणावी, ते म्हणजे देवघरात सोन्याचं किंवा चांदीचं एक नाणं नक्की ठेवावं, पण त्यावर गणपती किंवा देवी लक्ष्मीची प्रतिमा असणं सुद्धा गरजेचं आहे। हे नाणं देवघरात ठेवून 9 दिवस त्याची पूजा करावी आणि 9ही दिवस झाल्यानंतर हे नाणं आपण ज्या ठिकाणी धन ठेवतो त्या ठिकाणी ठेवून द्यावं। यामुळे सुद्धा चांगले लाभ आपल्याला प्राप्त होतात असं म्हणतात। तर अशा प्रकारे नवरात्रीच्या काळामध्ये हत्तीची प्रतिमा आणि काही वस्तू जर तुम्ही घरामध्ये घेऊन आलात तर नक्कीच घराची भरभराट होण्यास मदत होईल आणि देवी दुर्गेचे आशीर्वाद कायमस्वरूपी तुमच्या घराला सुद्धा प्राप्त होईल। मात्र तुमच्याकडे या वस्तू आधीच असेल तर नवरात्रीच्या 9ही दिवस या वस्तूंची कायमस्वरूपी पूजा करत राहा आणि त्यानंतर तुम्हाला देवीचे आशीर्वाद नक्कीच प्राप्त होतील। तुमच्याकडे यापैकी कोणत्या वस्तू आहे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील। तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका।